हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, ग्रंथराज दासबोधातल्या तिसऱ्या दशकातला 6वा समास आपण आज पाहतो आहोत. आध्यात्मिक ताप. श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. भागवताच्या महात्म्यामध्ये सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीनिवासाय नमो नमः. सच्चिदानंद स्वरूप अशा त्या परमात्म्याला मी 3 तापाचं हरण करण्यासाठी प्रार्थना करतो. आता हे त्रिविध ताप किंवा 3 प्रकारचे ताप, 3 प्रकारची महत्वाची दुःख मानवी जीवनामध्ये कोणती आहेत याचा विचार अगोदरच का करायला पाहिजे? कारण या तापापासून जर मुक्त व्हायचं असेल तर काळजी घेतली पाहिजे. हे त्रिविध ताप कोणते आहेत? ताप म्हणजे काय? त्रास. हे त्रास 3 प्रकारचे आहेत असं शास्त्र सांगतं. पहिला आध्यात्मिक, दुसरा अधिदैविक आणि तिसरा अधिभौतिक असे 3 प्रकारचे मानवी जीवनाला त्रास आहेत. या मानवी जीवनामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत आध्यात्मिक ताप कोणते आहेत आणि हे आध्यात्मिक ताप दूर करण्याचं साधन काय आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 गरजा आहेत. मनुष्याला खायला अन्न पाहिजे, नेसायला वस्त्र पाहिजे आणि राहायला निवारा पाहिजे. त्यानंतर त्याला औषध पाहिजे. अन्न आणि औषध या गोष्टीला जैन धर्मामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे. तसं आपल्याकडे सुद्धा या दोनही गोष्टीला महत्त्व आहे. समर्थ सांगतायत, रोगी अशी औषध सप्रचित आणि शुद्ध, तयासी होय आनंद आरोग्य होता. तैसा संसारे दुःख वला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी जाला परमार्थासी. ते त्रिविध ताप ते कैसे, आता बोलिते जे जैसे, ये विषय एक असे वाक्याधार. त्यानंतर ते भगवद्गीतेतला एक श्लोक सांगत आहेत. भगवद्गीतेतला हा श्लोक कोणता आहे? देहेंद्रिय प्रायेण सुख दुःखम च प्राप्यते, इमध्यात्मिकम तापम जायते दुःख देहिनाम, सर्वभूतेन संयोगात सुख दुःखम न च जायते, द्वितीय संतापे सत्यम चैव अधिकम भौतिकम, शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना, स्वर्गनरकादि भोक्तव्यम इदम चैवाधिदैविकम. हरिओम. त्रिविध तापाची लक्षणं सांगणारे 3 श्लोक या ठिकाणी संदर्भ म्हणून समर्थ रामदासांनी भगवद्गीतेमधून घेतलेले आहे. एखाद्या रोग्याला अनुभवसिद्ध असे खात्रीचे औषध मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे त्याला आनंद होतो, म्हणूनच डॉक्टर इज नेक्स्ट टू गॉड म्हटलेलं आहे. डॉक्टर असो, वैद्य असो. देवानंतर कोण जर श्रेष्ठ जगामध्ये असेल तर तो डॉक्टर. जीवन देतो परमेश्वर, पण या जीवनामध्ये जर काही शारीरिक त्रास झाला तर त्यातून वाचवणारा डॉक्टर असतो, म्हणून तो नेक्स्ट टू गॉड म्हणतात. अशा प्रकारचं औषध मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे रोग्याला आनंद होतो, त्याप्रमाणे या संसारामध्ये जे त्रिविध ताप आहेत त्या त्रिविध तापाने पोळलेला मनुष्य, आता त्याचं वर्णन पुढे येणार आहे, ते ताप कोणते आहेत त्याचं. पण यांनी पोळलेला जो मनुष्य आहे, यांनी त्रासलेला गांजलेला जो मनुष्य आहे, त्याला आधार काय आहे?
तर परमेश्वराचं चिंतन हा त्याला आधार आहे. औषध तर आहेच, दवा आणि दुवा या दोन्ही गोष्टींची त्याला गरज असते. देह, इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळं सुखदुःख प्राप्त होते, त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. माणसाला त्यापासून दुःखच होते, याला म्हणायचं आध्यात्मिक त्रास. सर्व भूतांच्या संयोगाने सुखदुःख उत्पन्न होते, तो दुसरा ताप क्लेशदायक आहे, तो अधिभौतिक ताप आहे. माणसाच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे मेल्यानंतर यमयातना, स्वर्ग वगैरे जे भोगावे लागतात, नरक भोगावा लागतो, तो अधिदैविक ताप आहे. आयुर्वेदाच्या फिलॉसॉफीप्रमाणे थोडंसं ह्याच्यामध्ये मतमतांतर आहे. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरामध्ये जे वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष आहेत, या त्रिदोषांची विषमावस्था आल्यानंतर जी आजार उत्पन्न होतात, तो आध्यात्मिक ताप आहे, त्रास आहे. मग तो कोणताही आजार असू दे, अगदी सर्दी खोकल्यापासून हार्ट अटॅक, कॅन्सरपर्यंत असू दे, ते सगळे आध्यात्मिक त्रास आहे. त्यालाच निज रोग असं म्हणतात. कारण जे त्रिदोष सांगितलेले आहेत, वात, पित्त, कफ, त्यांच्या वैषम्यावस्थेपासून हे रोग आजार निर्माण होतात. त्यानंतर अधिभौतिक जो ताप आहे, तो विषारी प्राणी, साप, विंचू याप्रमाणे त्यांच्या दंशामुळे किंवा अपघात किंवा झाडावरून पडल्यामुळं, वीज कोसळल्यामुळं हे जे अचानक होतात, ते अधिभौतिक असतात. आणि अधिदैविक म्हणजे कुठलं? अधिदैविक ताप म्हणजे भूस्खलन होणे, आता जे वायनाडमध्ये आपण पाहिलेलं आहे ते, भूकंप होणे, महापूर येणे, हे सगळे भगवंताच्या, परमेश्वराच्या ग्रहांच्या कोपामुळं होणारे त्रास, ते अधिदैविक आहेत. आता या समासामध्ये समर्थ रामदासांनी आध्यात्मिक तापांचं सगळं वर्णन दिलेलं आहे. आध्यात्मिक त्रास कोणते कोणते आहेत? मग हे देण्याचं मला असं वाटतं की आणखीन एक कारण असावं की आध्यात्मिक ताप हे शरीराशी निगडित आहे. त्यामुळं जर पथ्यापथ्य केलं तर हे आध्यात्मिक ताप येण्याची शक्यता खूप कमी असते. आणि मग हे आध्यात्मिक ताप आपोआप दूर होतात. सुरुवातीपासून जर मनुष्याने आपला आहार विहार, आपली लाईफस्टाईल ज्याला आज आपण म्हणतो, ती जर व्यवस्थित ठेवली तर आध्यात्मिक त्रास म्हणजे शारीरिक त्रास येत नाही. आता हा आध्यात्मिक ताप कसा आहे? देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या माध्यमातून जी दुःख आपण भोगतो, तो आध्यात्मिक असं समर्थांचं म्हणणं आहे. जो देहातून निर्माण होतो, शरीरातून काय निर्माण होते आणि त्याचा त्रास काय होतो, हे या पुढच्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, अंगावरती निरनिराळ्या प्रकारच्या पुळ्या उठणे, नारू होणे, देवी होणे, गोवर होणे, खरूज होणे, हे सगळे जे त्वचा रोग आहेत, हे आध्यात्मिक आहेत. केस्तूड होणे, जखमा होणे, पुळ्या येणे, मूळव्याध होणे, हेही आध्यात्मिक आहे. त्यानंतर पुढे ते सांगतायत, अंगुळवेडे, गालफुगी, कंड लागे जे वाऊगी, हिरडूस जे भली बलंगी, त्या नाव आध्यात्मिक. वाऊगे फोड उठती, का ते सुजा अंग कांती, वात आणि तिडका लगती, ता नाव आध्यात्मिक. नाईटे अंदू गजकर्ण,
पेहाचे पोट विस्तीर्ण, बैसले टाळ फुटती कर्ण, या नाव आध्यात्मिक. कुष्ठ आणि ओला कुष्ठ, पंड्या रोग अतिश्रेष्ठ, क्षयरोगाचे कष्ट, त्या नाव आध्यात्मिक. वाटी वटक वायो गोळा, हाती पायी लागती कळा, भोवंडी लागे वेळोवेळी, ते नाव आध्यात्मिक. ओलांडा आणि वळ, पोटसुळाची तळमळ, अर्धशिशी उठे कपाळ, त्या नाव आध्यात्मिक. दुःखे माज आणि मान, पृष्ठी ग्रीवा आणि वदन, अस्तिसादे दुःखती जाण, त्या नाव आध्यात्मिक. कुळिक तरळ कामिणी, मुरमा सुंठरे मालिनी, विदेशी लागले पाणी, त्या नाव आध्यात्मिक. आता अजून आध्यात्मिक रोग कोणते कोणते आहेत? हे सगळे शारीरिक रोग आहेत, दवाखान्यात दाखवून बरे होण्यासारखे रोग आहेत, किंवा फार फार तर हॉस्पिटलमध्ये 4 दिवस ॲडमिट करून ते बरे होण्यासारखे रोग आहेत. त्या सगळ्या रोगाला समर्थाने आध्यात्मिक म्हटलेलं आहे. आयुर्वेदानेही आध्यात्मिकच म्हटलेलं आहे. समर्थ सांगतायत, सांधे दुखी होणं, गाल फुगी होणं, अंगभर खाज सुटणं, सूज येणं, नायट गजकरणं, जलोदर ज्याला असायटिस म्हणतात, पोटामध्ये पाणी होणं, कांठळ्या बसणं, कानात दडे बसणं, पांढरा रोग होणं, कोड वगैरे सारखा, व्हाईट पॅच ज्याला आपण म्हणतो तो. त्यानंतर पंडुरोग म्हणजे ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे ज्याचं हिमोग्लोबिन साधारण 9 ते 8% खाली असतं, त्याला ॲनिमिया झाला असं म्हणतात. वास्तविक 12 ते 14च्या रेंजमध्ये पुरुषांचं असायला पाहिजे आणि 11 ते 13 हे स्त्रियांच्या रेंजमध्ये असायला पाहिजे. परंतु ॲनिमिया जर आपल्याला म्हणायचं असेल तर तो 9च्या खाली असेल तर त्याला ॲनिमिया असं म्हणतात, म्हणजे रक्ताल्पता. ही रक्ताल्पता मात्र फार वेळीच चिकित्सा केली नाही तर त्याचा त्रास खूप होतो. कारण रक्त जर कमी असेल तर ते प्रतिकारशक्ती शरीरातली कमी करतं आणि त्यामुळे आणखी नवीन नवीन रोग उत्पादन व्हायला सुरुवात होते. अशा रीतीने हा पांडुरोग म्हणजेच ॲनिमिया, चेहरा पांढरा पडतो, संपूर्ण अंग पांढरं पडायला लागतं, वारंवार चक्कर येणं, घेऱ्या येणं, पोटशूळ म्हणजे पेन इन ॲबडॉमिन, पोटामध्ये वरचेवर दुखणं, कपाळ दुखणं, फ्रॉन्टल हेड, डोळे बिघडले की कपाळ दुखतं, कंबर मान पाठ वरचेवर दुखणं. म्हणजे हे जे आहे की नाही, हे वरचेवर होत असेल तर तो आध्यात्मिक. एकदा क्वचित कधीतरी वर्षातनं एखाद वेळा झाला तर त्याला आध्यात्मिक म्हणायचं काही कारण नाही आहे. पण हा जर बराच होत नसेल तर तो आध्यात्मिक आहे असं म्हणायला पाहिजे. त्यानंतर डायरिया, डिसेंट्री, हगवण लागणे, ओकार्या येणे, डोळ्यापुढं अंधारी येणे, हिवताप, मलेरिया, हिवताप म्हणजेच मलेरिया, गंडमाळा, थायरॉइड सारखं गळ्याभोवती सूज येणे, थंडी सहन न होणं, उकाडा सहन होत नाही, थोडी जरी थंडी पडली तरी माणूस आडवा होतो लगेच, थोडा उन्हाळा जास्त झाला की अगदी अशक्त होऊन जातो. त्यानंतर काही मानसिक आजार सांगितलेत बघा. निरुत्साह वाटणे, काम करायला अगदी उत्साहच वाटत नाही असा. त्यानंतर स्वतः मूर्खपणा करणे, ज्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो तो. म्हणजे कुठीकडे तरी लक्ष द्यायचं आणि काहीतरी उलट सुलट करत बसायचं, असा मूर्खपणा करण्याची एखाद्याला बुद्धी होत झाली तर तो सुद्धा आध्यात्मिक मानसिक रोग आहे असं समज जावं. अपयश येणे, अपयश काय येतं? केवळ दैवावर घालून उपयोग नाही. आपले प्रयत्न कमी पडतात, आपली प्रयत्न करण्याची इच्छा नसते, मनामध्ये भय उत्पन्न होणं, विसराळूपणा येणं,
वयोमानाप्रमाणे विसराळूपणा येतो, त्याला सेनाईल डिमेन्शिया म्हणतात. हा विसराळूपणा कटाक्षतेने टाळण्यासाठी सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्या, त्याचं टिपण करायचं, खिशात तो कागद ठेवायचा, म्हणजे आपल्याला विसरायला होत नाही. आठवलं की लगेच लिहून ठेवायचं, मला हे काम करायचं आहे, या आठवड्यातली माझी कामं एकदाच दर सोमवारी लिहून ठेवायचं. त्यानंतर काही लोकांना सतत विनाकारण चिडचिड करायची सवय असते. कायम नकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये असतात, ते सतत उद्विग्नच असतात, त्यांना जगात काही चांगलं दिसतच नाही, ते नेहमीच उद्विग्न असतात. एकदा म्हणजे माणूस कुठल्या पराकोटीचा निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे नकारात्मक विचारांचा असतो बघा. एकदा एका माणसाला मोठी लॉटरी लागली 5 लाखाची. सगळे लोक गेले त्याच्या गावातले, वा 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 वा, छान छान, अभिनंदन वगैरे. हा आपला वाईट तोंड करून बसला होता. लोक म्हणाले, अरे तुला एवढी लॉटरी लागली आणि तू काय वाकड तोंड करून बसलास. तो म्हणाला, तसं नाही, मी 2 तिकीटं काढली होती म्हणला, आणि त्यातल्या एकाच तिकिटाला लॉटरी लागली, मग दुसरं तिकीट माझं वाया गेलं ना, म्हणून मला दुःख झालं म्हटलं. आता ह्याच्यासमोर का डोकं आपटून घ्यायचं का? म्हणजे लॉटरी लागली याचा आनंद नाहीच त्याला, पण दुसरं तिकीट 10 रुपयाचं वाया गेलं त्याच्यासाठी हा शोक करत होता. म्हणजे नकारात्मक गोष्ट माणसाला कुठल्या टोकाला नेते बघा. हा एक प्रकारचा आध्यात्मिक आजारच आहे. त्यानंतर लघवी तटणे, जेव्हा प्रोस्टेट ग्लँड पौरुष ग्रंथी वाढतात त्यावेळेला लघवी तटते. मूतखडा होणे, किडनी स्टोन किंवा ब्लॅडर स्टोन म्हणतो आपण तो. त्यानंतर कॉन्स्टिपेशन, मलावरोध होणे, एखादे गाठ होणे, आव पडणे, संडासमधून रक्त पडणे, पोट फुगणे, ठसका लागणे, ठसका लागून जीव घाबरा होणे, उचकी लागणे, ह्या सगळ्या गोष्टी समर्थाने सांगितल्या आहेत. पुढे ते म्हणतात, खरे पडसा आणि खोकला या नाव आध्यात्मिक, उसळला दमा आणि धाप, पडजीब ठासी आणि कफो, मोवाज्वर आणि संताप या नाव आध्यात्मिक, कोणी सेंदूर घातला तेने प्राणी निर्बुजला, घशामध्ये फोड झाला त्या नाव आध्यात्मिक. आध्यात्मिक असे किती रोग आहेत त्याची आणखीन पुढे यादी दिलेली आहे. ते म्हणतात दमा लागणे, धाप लागणे, चित्रविचित्र प्रकारचे ताप येणे, कोणीतरी शेंदूर खायला घालणे, तोंडाला सध्या घाण वास येणे, पाथरी म्हणजे स्प्लीन, प्लीहा वाढणे, डोळा फुटणे, जीभ चावली जाणे, जन्मांध असणे, बर्थ ब्लाइंड किंवा नपुंसक असणे, ज्याला आपण हिजडा म्हणतो, तो धड स्त्री पण नाही पुरुष पण नाही असा, त्याचा काय उपयोगच नाही ना. म्हणून हा एक आध्यात्मिक रोग आहे असं त्यांचं म्हणणं. पापण्यांना क्रीड लागला, रात आंधळेपणा येणे, ज्याला आपण शाळेत शिकलो की अजीवनसत्वाची कमतरता असल्यावर रात आंधळेपणा येतो, व्हिटॅमिन ए. त्यानंतर भ्रमिष्ठासारखं वागणे, मुकेपणा, बहिरेपणा, ओठ तुटलेले, हात तुटलेले, कुबड, आखूडपाय, हे सगळे आध्यात्मिक रोग आहेत. जन्मता मानच वाकडी असते एकेकाची, काही जण अति ठेंगणे असतात. आयुर्वेदामध्ये अष्टोनिंदित पुरुष असा एक भाग सांगितलेला आहे. अष्टोनिंदित पुरुष म्हणजे काय? जगामध्ये 8 प्रकारच्या व्यक्तींची नेहमी निंदा होत असते, कुचेष्टा होत असते. कुठल्या 8 प्रकारचे लोक? अतिगिड्डा असेल, अगदी 2-2.5 फुटाचाच असेल, वयाने मोठा आहे,
पण फारच गिड्डा आहे. त्याचं समाजामध्ये त्याचा अपमान होतो. अति उंच आहे, 7-7.5 फूट, किडकिडीत, त्याचीही कुचेष्टा होते. अति लठ्ठ आहे, ढोल्याच्या ढोल्या, त्याची कुचंबणा होते. आणि अति किडकिडीत आहे, अगदी पडवळासारखा, त्याचीही निंदा होते. खूप गोरा 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 लाल पान आहे, त्याचीही निंदा होते. आणि काळा कुट्ट ढुस्स आहे, म्हणजे अंधारात दिसत पण नाही, त्याचीही निंदा होते. असे 6 झाले. आणि खूप अंगावरती केस आहेत, केसाळ प्राणी अस्वलासारखा आहे, अंगावर खूप केस आहेत, लव आहे, असाही प्राणी निंदेला पात्र होतो. आणि ज्याच्यावर अंगावर अजिबात केस नाही आहेत, असे हे 8 निंदित पुरुष आहेत. असे समाजामध्ये या लोकांची अवहेलना होते. होऊ नये, करू नये कोणीही, तो काय ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग असतो, पण अशा रीतीने त्यांची कुचेष्टा विनाकारण केली जाते, असं आयुर्वेदात सांगितलेले आहे. पुढं आणखीन ते सांगतात, आध्यात्मिक रोग कुठले आहेत? ज्या बाईचा गर्भ वाढत नाही, मूल आडवेणे. आता हे काय सगळं सोप्या गोष्टी झालेल्या आहेत सोनोग्राफीमुळं. गर्भ आडवा लागला की लगेच सिझरिन करतात, आई मोकळी बाळ मोकळं, चला. त्यानंतर स्त्रियांच्या स्तनामध्ये गाठी होणे, हे प्रमाण आता हल्ली खूप वाढलेलं आहे. स्त्रियांच्या स्तनामध्ये कॅन्सरच्या गाठी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे स्त्रियांनी पण जरा लक्षात घेतलं पाहिजे. जरा जरी छोटीशी गाठ जरी वाटली तरी लगेच ती स्त्रीरोग तज्ज्ञाला किंवा सर्जनला दाखवून त्याच्यावर ताबडतोब उपचार केले तर चुकून कदाचित जर ती कॅन्सरची असली आणि मोठी झाली तर संपूर्ण एका बाजूचा स्तन काढावा लागतो. तशी वेळ येऊ नये म्हणून ही काळजी घ्यावी लागते. असो, एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला हा सल्ला दिला, संदर्भाला म्हणून. असो, त्यानंतर डोक्यावरचे केस सारखे गळणे, शरीरावर खूप तीळ असणे, काळजाने मन काळवंडणे, सदा कुठले ना कुठली रोग होणारच. हे मात्र सत्य. एखाद्या माणसाला सदा काहीतरी त्रास होत असतो. त्याला आयुर्वेदामध्ये सदातुर असं म्हटलेलं आहे. आतुर म्हणजे रोगी. बघल तेव्हा ह्याला काहीतरी झालेलंच असतं. कधी हा प्रसन्न नसतो, कधी हा चांगला नसतो. आज काय रे, आज डोकं दुखाले, आज डोळे दुखालेत, आज केस दुखायला लागलेत, आज डावा पायच दुखतोय, आज पोटच दुखतोय, आज हागवणच लागली, आज उलट्याच व्हायला लागली. कधी हा बिचारा हसत प्रसन्न मुखाने कधीही पुढे येत नाही. सतत काळजी असणं, मेंटल वरीज, काही ना काही काळज्या सतत लागून राहणं. हा आध्यात्मिक ताप म्हणजे तापाचा दुःखसागर आहे. आणि याला एकच उपाय आहे की आपला आहार आणि विहार चांगला ठेवायचा, शुद्ध आहार, चांगल्या हवेत फिरायला जायचं आणि भगवंताचं चिंतन करायचं, असं समर्थाने सांगितलेलं आहे. की आध्यात्मिक जे रोग, आत्ता एवढी मोठी लिस्ट सांगितली त्याच्यावरचा हा उपाय. त्यानंतर अधिभौतिक ताप सांगितलेला आहे. अधिभौतिक ताप काय सांगितला आहे? सर्वभूतेन संयोगात सुखदुःखच जायते, द्वितीय संताप सत्यम चैव अधिभौतिकम. सर्वभूतांचेही संयोगे सुखदुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे त्या नाव अधिभौतिक. तरी या अधिभौतिकाचे लक्षण प्रांजळ करून निरूपण, जेणे अनुभवास ये पूर्ण ओळखी तापत्रयाची. ठेचा लागती मोडती काटे, विधिती शस्त्रांचे धायटे, सलासिलका आणि सराटे त्या नाव अधिभौतिक. अंग्या आणि काचुकहिरी, अवचटा लागे शरीरी, गांधील येऊन दंश करी त्या नाव अधिभौतिक. मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की आयुर्वेदामध्ये अधिभौतिक ताप कशाला म्हटलेला आहे,
तेच आत्ता समर्थाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. भौतिक म्हणजे फिजिक्स, अधिभौतिक म्हणजे ज्या फिजिक्समध्ये ज्या गोष्टी आहेत. अधिभौतिकचा दुसरा अर्थ एन्व्हायरमेंट असा पण होतो. ह्या एन्व्हायरमेंटमध्ये निरनिराळे प्राणी राहतात, निरनिराळी काटेरी झाडं झुडपं राहतात, विषारी असतात. त्यांच्यापासून जो त्रास होतो तो अधिभौतिक त्रास होय. मग हे रोग कुठले असतात? ठेच लागणे, काटे मोडणे, हाताऱ्यांचा घाव लागणे, बारीक तुकडा डोळ्यात शिरणे, ज्याला बर म्हणतो आपण, ती लोखंडाची. काही वनस्पती असतात, आग्या वनस्पती म्हणतात त्याला, त्याचा नुसता जरी स्पर्श झाला तरी अंगाची आग होते. गांधील माशी चावली, मधमाशी चावली, डास, जळू, मुळे, मुंगडे, ढेकूण, हे असे सगळे, गोचिड, भुंगे, हे असे सगळे छोटे छोटे कीटक चावणे, हिंस्र पशूने आघात करणे, मगरीने ओढून प्रवाहात नेणे, विषारी सर्प, अजगर, हे सगळे विषारी प्राण्यांचे दंश जे आहेत हे सगळे अधिभौतिक आजार आहेत. त्यानंतर गोढा, गाढव, डुक्कर ह्याने लाथ मारणे, त्या क्रूर पशूंपासून काहीतरी धोका होणे, गच्ची कोसळणे, आता मी तुम्हाला सांगितलं तसं भूस्खलन, भूकंप होणे, त्यानंतर मागं एकदा झालं होतं ते समुद्राच्या लाटा, सुनामी, तसे प्रकार, हा सुद्धा अधिभौतिक आहे. कुणीतरी खोटा आळ घेणं, कुणीतरी फास लावणं, कुणीतरी बिब्बा उतरवणं, विंचवावर पाय पडणं, हे सगळे अधिभौतिक रोग सांगितलेत. आणखी बघा काय सांगतात. वापी कूप सरोवर, गर्ताकडा नदी तीर, अवचित पडे शरीर, त्या नाव अधिभौतिक. दुर्गा खाले कोसळती, झाडावरून पडती, तेने दुःख आक्रंदिती, त्या नाव अधिभौतिक. सीते ओठ तरकती, हात पाव टाका फुटती, चिखल्या जिव्हाळ्या लागती, त्या नाव अधिभौतिक. वसन पानाचे वेळे, उष्ण रस जिव्हा पोळे, दात कसकरे आणि हरळे, त्या नाव अधिभौतिक. पराधेन बाळपणी, कुशब्द मारजारणी, अन्न वस्त्रे विना आळणी, त्या नाव अधिभौतिक. सासुरवास गलोरे, टुणके लासणे चिमोरे, आले रुदन घरे, त्या नाव अधिभौतिक. किल्ल्यावरून एकदम खाली पडला एक माणूस, तर त्याला अधिभौतिक म्हणायचं. झाडावरून पडला, पडू शकतात अशी माणसं. हे अधिभौतिक होऊ नये म्हणून काय करायचं ते पुन्हा शेवटी दिलं असेल, ते आपण बघूया नंतर. पण आधी अधिभौतिक, समर्थ रामदासांनी अधिभौतिक ताप किंवा रोग कशाला म्हटलेला आहे? थंडीने ओठ फुटणे, हातापायांना भेगा पडणे, जीभ चावणे, अधाशाप्रमाणे गरम काहीतरी खायला जायचं, दातामध्ये फटी पडणे, लहानपणापासून आई वडिलांना सोडून आई वडील लहानपणीच निवर्तले आहेत आणि कुणाच्या तरी दुसऱ्या माणसाच्या आश्रयाला राहायची वेळ येणं आणि त्याच्याकडून मार खावा लागणे, शिव्या खाव्या लागणे, याला अधिभौतिक म्हटलेलं आहे. मुलींना सासुरवास भोगणे हे अधिभौतिक सांगितलेलं आहे. ही गोष्ट आपल्याकडे फार कॉमन आहे. सासू नावाचं नातं एवढं बदनाम झालेलं आहे की सासू आता कितीही चांगली असली तरी, काय ग बाई सासूबाई कशा आहेत तुझ्या, असं मैत्रिणी विचारतातच. सासू, आता प्रकार उलटा झालेला आहे. आता सुनेलाच घाबरावं लागतं. आता सूनवास सुरू झालेला आहे, सासूरवास गेला. कारण हल्लीच्या सुना त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या लाईफस्टाईल प्रमाणेच वागतात. त्यांना तुम्ही किती सांगा, बाई मुलांना
फास्ट फूडची सवय लावू नकोस, मॅगी घरात आणू नकोस, त्या ऐकणार नाही. तर अशा रीतीने हे प्रकरण इथं अर्ध झालेलं आहे. हा 7वा समास. उरलेलं आपण अधिभौतिक आजार कोणते आहेत ते आपण नंतर बघूया. आध्यात्मिक ताप आपण बघितलेला आहे, अधिभौतिक ताप आपण बघितलेला आहे. उद्या उरलेला भाग बघूया. आत्ता मी या ठिकाणीच थांबतो. मी पुन्हा एकदा आपल्याला स्मरण करतो, आपण सबस्क्राईब केलं तर माझे पुढचे प्रकल्प यशस्वी होतील. समर्थ माझ्या मागे आहेत, आपल्या सगळ्यांच्या मागे आहेत. त्यांनी आपल्याला सबस्क्राईब करण्याची इच्छा द्यावी ही मी समर्थांना विनंती करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.